सकाळचे 4 वाजले होते. 65 वर्षीय रामेश्वर आपल्या खोलीतील आराम खुर्चीत बसले होते आणि छताकडे एकटक पाहत होते. त्यांच्या डोळ्यात खोल उदासीनता होती. ते स्वतःशीच पुटपुटत होते. परत एकदा रात्रभर झोप आली नाही. कुठे रुसून बसली असेल कुणास ठाऊक. एक काळ असा होता की दिवसभर थकून घरी परतल्यावर कधी झोप लागायची तेही कळायचं नाही. आणि आता असं वाटतंय जणू मीच ह्या जगाला सर्वात निरुपयोगी माणूस आहे. रामेश्वर खुर्चीवरून उठले आणि संपूर्ण घरभर फिरू लागले. घर मोठं होतं. उंच छत, रुंद दरवाजे, प्रशस्त खोल्या. पैशाची काहीच कमतरता नव्हती. पण घरातून मुलं आणि सुना यांचा हसण्याचा आवाजच गायब झाला होता. पत्नीची प्रेमळ बडबड हरवली होती आणि नातवंडांच्या खेळण्याच्या खोडकर आठवणींव्यतिरिक्तही काहीच शिल्लक नव्हतं. घरभर फिरून ते परत आपल्या खोलीत आले आणि स्वतःशीच बोलू लागले. एकटा पडलो रे. बोलता बोलता त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले आणि चेहऱ्यावरच्या भावना कुठेतरी विरून गेल्या. ते हळूच पुटपुटले, तुझ्याशिवाय हे आयुष्य ओझं वाटतंय सुमित्रा. सुमित्रा त्यांची पत्नी, त्यांची जीवनसाथी, जिच्याशिवाय हे घर केवळ वीट आणि सिमेंटचा एक निर्जीव ढाचा होता. 1 वर्ष झालं होतं तिला सोडून जाऊन, पण ती निघून जातानाच या घरातील आनंद, हास्य आणि सगळीच ऊर्जाही घेऊन गेली होती. कधी हसण्याचे, खेळण्याचे, गप्पा मारण्याचे आवाजांनी गजबजलेले हे घर आता नीरव शांततेत बुडाले होते. अशी शांतता जी कानांना टोचणारी होती, अंतर मनाला पोखरणारी होती. पण शांततेचं एक वेगळंच वैशिष्ट्य असतं. ती हळूहळू माणसाला गिळंकृत करत जाते. रामेश्वर यांचं जीवनही आता ह्याच शांततेच्या विळख्यात सापडलं होतं. ते सतत विचारात हरवलेले असायचे. नजर कुठेतरी भिंतीवर स्थिर असायची, पण त्यांना समोर काहीच दिसायचं नाही. झोप तर कधीच सोडून गेली होती. त्यांना सांभाळणारा, त्यांची काळजी घेणारा आता एकच माणूस उरला होता, हरिराम. त्यांचा अनेक वर्षाचा नोकरी करणारा विश्वासू सेवक. पण तो केवळ एक नोकर नव्हता, तर कुटुंबाचा एक भाग झाला होता. हरिरामने ह्या घराच्या स्वयंपाकघरातील चूल जळती ठेवली होती, आपल्या मालकाची काळजी घेतली होती आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या एकटेपणाला वाट करून देण्याचा प्रयत्न केला होता. पण तरीही तो पाहत होता त्याचे मालक आधीसारखे राहिले नाहीत. त्यांची तब्येत खालावत चालली होती. जेवणाची ताटं तशीच पडून राहायची. औषधं घेतली जायची नाही आणि ते फक्त रिकाम्या डोळ्यांनी कुठेतरी हरवलेले असायचे. शेवटी हरिरामने ठरवलं आणि तो त्यांना डॉक्टरांकडे घेऊन गेला. डॉक्टरांनी नाडी तपासली, काही प्रश्न विचारले आणि मग हरिरामला बाजूला घेऊन सांगितलं त्यांची तब्येत शारीरिक आजारांमुळे नाही तर मानसिक त्रासामुळे बिघडली आहे. एकटेपणा हेच सर्वात मोठं आजारपणाचं कारण आहे. यांना लोकांमध्ये राहण्याची गरज आहे. माणसांशी संवाद साधणं, हसणं, खेळत राहणं गरजेचं आहे. जितकं हे एकटे राहतील तितकीच त्यांची अवस्था आणखी वाईट होत जाईल. हरिरामला कळून चुकलं होतं की आता त्यांच्या मालकांच्या आजाराचं मूळ कारण काय आहे. त्यांची एकटेपणाची वेदना सांगण्यासाठी त्वरित त्यांनी मोठ्या मुलाला फोन लावला. बेल वाजत राहिली पण कुणीही फोन उचलला नाही. मग त्याने छोट्या मुलाचा नंबर लावला. हां हरिराम, बाबा ठीक आहेत ना? तो म्हणाला, मालकांची तब्येत ठीक नाही आहे. डॉक्टरांनी सांगितलंय की त्यांचं एकटं राहणं योग्य नाही. तुम्ही दोघं काही दिवस त्यांच्यासोबत राहू शकता का? किंवा त्यांना तुमच्याकडे घेऊन जाल का? त्यांना थोडा बदल मिळेल आणि त्यांचं मनही रमेल. हो बघतो, वेळ काढून येतो. छोट्या मुलाच्या आवाजात कोणतीही आपुलकी नव्हती. पुढच्या काही दिवसात हरिरामने पुन्हा प्रयत्न केला. प्रत्येक वेळी तोच निरुत्साही प्रतिसाद मिळाला. बघू, वेळ काढतो. पण ना कोणी आलं ना कोणी पुन्हा फोन केला. हरिरामला कळून चुकलं, मालकांच्या मुलांना त्यांची काळजी नाही. त्यांनी आता आपल्या वडिलांना स्वतःच्या आयुष्यातून बाहेर काढलं होतं. हरिराम खूप विचार करत राहिला. त्याने एकट्याने कितीही प्रयत्न केले तरी मालकांना ती साथ मिळणार नव्हती, जी केवळ त्यांचं कुटुंब देऊ शकत होती. मग त्याला डॉक्टरांचं वाक्य आठवलं, लोकांमध्ये राहिले तर त्यांचं मन हलकं होईल. त्या संध्याकाळी त्याने पुन्हा एकदा दोन्ही मुलांना फोन केला. डॉक्टरांनी सांगितलेल्या गंभीर गोष्टी त्यांना सांगितल्या आणि त्या दोघांनी एकमताने निर्णय घेतला बाबांना वृद्धाश्रमात पाठवण्याचा, कारण त्यांना त्यांची जबाबदारी घ्यायची नव्हती. हरिरामने रामेश्वरचे काही कपडे बॅगेत भरले आणि त्यांच्यासमोर जाऊन उभा राहिला. मालक तयार व्हा, मी तुम्हाला वृद्धाश्रमात घेऊन चाललो आहे. रामेश्वर आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागले. काय म्हणालास? हो मालक,
तिथे तुमच्यासारखे इतरही बरेच जण आहेत. तुम्हाला नवीन लोक भेटतील, त्यांच्याशी तुम्हाला बोलता येईल. तुम्ही ह्या नाराजीतून बाहेर पडाल. रामेश्वर रावांनी घाईघाईने उत्तर दिले, पण हरिराम, माझी दोन्ही मुलं लवकरच येणार आहेत. त्यांनी सांगितलं होतं की काही दिवसात ते मला घरी नेणार आहेत. हे ऐकून हरिराम थोडासा थबकला आणि संकोचत म्हणाला, मालक, मोठ्या साहेबांनी आणि छोट्या साहेबांनी मिळूनच हा निर्णय घेतला आहे. रामेश्वर रावांनी नाराज होऊन मान खाली घातली. त्यांच्याकडे आता दुसरा कोणताही पर्याय नव्हता. दुसऱ्या दिवशी हरिराम त्यांना वृद्धाश्रमात घेऊन गेला. कारच्या खिडकीतून बाहेर पाहताना रामेश्वर आपलं घर मागे जाताना त्यांना दिसत होतं, ज्या घरात त्यांनी संपूर्ण आयुष्य व्यतीत केलं होतं, जिथे त्यांच्या आठवणी कोपऱ्या कोपऱ्यात साठलेल्या होत्या. ते घर आता दूर जात होतं आणि ते लोकही, जे कधी काळी त्यांचे आपले होते, आता केवळ नावापुरतेच उरले होते. वृद्ध आश्रमाच्या मुख्य दरवाजासमोर कार थांबली. हरिरामने दरवाजा उघडला. चला मालक. रामेश्वर हळूहळू गाडीतून उतरले आणि आजूबाजूला पाहू लागले. 4 भिंतींनी वेढलेलं ते वृद्धाश्रम, जिथे त्यांचं उरलेलं आयुष्य जाणार होतं, त्यांना तुरुंगासारखं वाटत होतं. त्यांनी आत पाऊल टाकताच त्यांना वेगवेगळे आवाज ऐकू आले. कुणी वृत्तपत्र वाचत होतं, कोणी मोकळ्या परिसरात फिरत होतं, तर कोणी फक्त मुख्य गेटकडे टक लावून पाहत होतं, जणू कोणीतरी त्यांना न्यायला येणार आहे अशा आशेने. मीही या गर्दीचा एक भाग बनणार का? रामेश्वर स्वतःशीच विचार करत होते. ते विचारांच्या गर्दीत असतानाच ते कोणाशी तरी जोरात धडकले आणि त्यांच्या हातातील सुटकेस जमिनीवर कोसळली. आतले कपडे सगळीकडे विखुरले. अहो, नीट चालायचं ना, ती चिडून म्हणाले. त्यांच्यासमोर 60-62 वर्षाची एक वयस्कर महिला उभी होती. हलक्या रंगाची साडी, चेहऱ्यावर हसू आणि डोळ्यात विलक्षण आत्मविश्वास. माफ करा, मी थोडी घाईत होते म्हणून तुम्हाला धडकले. रामेश्वरने काहीही न बोलता जमिनीवरचे कपडे उचलले, सुटकेसमध्ये टाकले आणि पुढे चालू लागले. हरिराम वृद्धाश्रमाच्या व्यवस्थापकासोबत आवश्यक औपचारिकता पूर्ण करण्यात गुंतला होता. काही वेळानंतर रामेश्वर ह्या नव्या जागेचा एक भाग झाले, पण त्यांच्यासाठी हे जग पूर्णपणे अपरिचित होतं. पहिली रात्र त्यांना खूपच अवघड गेली. झोप काही केल्या येईना. कधी आठवणींच्या झुळुकीत मन गुरफटायचं, तर कधी उदासीनतेच्या सावटात गडप व्हायचं. दुसरा दिवसही असाच गेला. जेवण झाल्यावर ते पुन्हा आपल्या खोलीत जाऊन बसले. ते तोंडावर हात ठेवून बिछाण्यावर बसले होते. इतक्यात हलकीशी टकटक आली. आत येऊ शकते का? रामेश्वरने नजर वर केली. समोर तीच बाई होती, जिच्याशी पहिल्या दिवशी त्यांची टक्कर झाली होती. रामेश्वरने काहीही उत्तर दिलं नाही, फक्त नजर दुसरीकडे वळवली. ती हसली आणि स्वतः एक खुर्ची ओढून त्यांच्या समोर बसली. रामेश्वरने काहीच प्रतिसाद दिला नाही. ती हलकंसं हसली आणि पुढे म्हणाली, अचानक येऊन बोलायला लागल्यामुळे तुम्हाला थोडंसं विचित्र वाटत असेल, पण मी काय करू, सवयच आहे. मी इथे केअरटेकर म्हणून काम करते. सकाळपासून संध्याकाळपर्यंत मी इथंच असते. त्या दिवशी मी एका रुग्णाला बघायला जात होते, म्हणूनच तुमच्याशी टक्कर झाली. रामेश्वर अजूनही शांत होते. शकुंतला पुन्हा हसत म्हणाल्या, तुम्ही खूप शांत राहता नाही का? ह्यावेळी रामेश्वर पटकन म्हणाले, आणि तुम्ही काहीशी जास्तच बोलता. शकुंतलाने थोडंसं हसत उत्तर दिलं, हो, आणि तुमच्यासारखं कायम रागात राहायची मला सवय नाही. त्या दोघांच्या नजरा क्षणभर भेटल्या. चला, निदान काहीतरी बोललात तर, ती म्हणाली. रामेश्वरने नाकावरच्या भुवया उंचावल्या. अचानक शकुंतला त्यांच्या टेबलाकडे बघून म्हणाल्या, अहो, तुम्ही औषधं घेतली नाहीत का? औषधं वेळेवर घेतली नाहीत तर तब्येत बिघडेल, हे माहिती आहे ना? रामेश्वरने काहीच उत्तर दिलं नाही, पण त्या क्षणापासून त्यांच्या जीवनात पहिल्यांदा कोणीतरी त्यांची काळजी घेत असल्यासारखं वाटू लागलं. रामेश्वरने पाणावलेल्या डोळ्यांनी शकुंतलाकडे पाहिलं आणि हळू आवाजात म्हणाले, कशासाठी? आता आयुष्यात उरलंय तरी काय? शकुंतला हलकंसं हसल्या आणि म्हणाल्या, तुमच्यासाठी. कधी कधी माणसाने स्वतःसाठी जगायला हवं. असं म्हणत त्यांनी औषधं त्यांच्या हातात ठेवली आणि पाण्याचा ग्लास पुढे केला. हे जीवन खूप मौल्यवान आहे आणि तसंच खूप लहानही आहे. जुन्या आठवणींमध्ये अडकून राहण्यापेक्षा पुन्हा हसणं सुरू करा, पुन्हा जगायला शिका. हे ऐकताच रामेश्वरनी चिडून उत्तर दिलं, बोलायला सोपं असतं,
विशेषतः ज्यांच्या आयुष्यात कोणत्याही अडचणी नसतात ते असंच उपदेश करतात. पण तुम्हाला कल्पना नाही मी माझ्या आयुष्यात काय गमावलंय. शकुंतलाने एक दीर्घ श्वास घेतला आणि मृदू आवाजात म्हणाल्या, इथल्या प्रत्येकाने काही ना काही गमावलंय. कोणी आपल्या आयुष्यभराची कमाई सोडून आलंय, कोणी आपली ओळख, तर कोणी आपले आप्तजन. दुःख प्रत्येकाकडे आहे. रामेश्वरचा चेहरा कठोर होत गेला, पण डोळ्यात हलकीशी नमी दिसू लागली. शकुंतलाने त्यांची उदासीनता कमी करण्याचा प्रयत्न करत हलक्या स्वरात विचारलं, तसं तुम्ही चहा पिता का? इथली चहा खूप छान असते. रामेश्वरनी पहिल्यांदा त्यांच्याकडे सरळ बघितलं आणि म्हणाले, तुम्ही प्रत्येक गोष्ट एवढी हलक्यात का घेता हो? शकुंतला हसत म्हणाल्या, कारण आयुष्याला ओझं बनवणं कधीच शहाणपण नसतं. रामेश्वरांना काही उत्तर सापडत नव्हतं. ते फक्त शांत बसून होते. शकुंतला त्यांच्याकडे पाहिलं. त्यांचे डोळे थकलेले वाटत होते. चेहरा उतरलेला होता. काही वेळ दोघंही शांत बसले. रामेश्वर जणू खोल विचारात होते. शकुंतलाने थोडंसं पुढे सरकत म्हणाल्या, जर आपलं दुःख कोणाशी तरी शेअर केलं तर मन हलकं होतं. रामेश्वरांनी एक खोल श्वास घेतला आणि पहिल्यांदा मन मोकळं करत बोलले, माझं घर कधी काळी आनंदाने भरलेलं होतं. मी, माझी पत्नी सुमित्रा आणि आमचे 2 मुलं, आम्ही सगळे एकत्र राहायचो. आम्ही स्वतःला खूप नशीबवान समजायचो की आम्हाला 2 सुशिक्षित लायक मुलगे आहेत. नंतर दोघेही नोकरीनिमित्त बाहेर गेले. मग त्यांच्या पसंतीच्या मुलींशी त्यांनी लग्न केलं. घरात आम्ही दोघंच उरलो होतो, पण एकटं कधीच वाटलं नाही. सुमित्रा म्हणजे घराची जान होती. तिच्या हास्याने घराच्या भिंतीही आनंदी वाटायच्या. मुलेही कधी कधी भेटायला यायची. पण रावांचा आवाज थरथरू लागला. त्यांनी गहिवरलेल्या आवाजात पुढे सांगितलं, 1 वर्षापूर्वी सुमित्रा गेली आणि सगळं बदलून गेलं. तिच्या जाण्याबरोबरच माझ्या मुलांनीही मला विसरून टाकलं. जसं सुमित्रा गेली तसंच त्यांनी मला त्यांच्या आयुष्यातून बाहेर काढून टाकलं. त्यांच्या आवाजातील वेदना स्पष्ट ऐकू येत होती. शकुंतलाने त्यांच्या डोळ्यांमध्ये पाहिलं आणि हळूच विचारलं, असं आहे का की तुमची संपूर्ण दुनिया फक्त तुमच्या मुलांपुरतीच मर्यादित होती? रामेश्वर चपापले. शकुंतला पुढे म्हणाल्या, सुमित्राजी गेल्या हे नक्कीच वेदनादायक आहे, पण त्यांच्या आठवणींना जपत जगण्याऐवजी तुम्ही स्वतःलाच कैद केलंय त्या विचारात की आता आयुष्यात काही उरलंच नाही. रामेश्वर काहीच बोलले नाही. त्यांना पहिल्यांदाच असं वाटत होतं की कुणीतरी फक्त त्यांच्या दुःखाला ऐकत नव्हतं, तर त्यांना एक नवा दृष्टिकोनही दाखवत होतं. शकुंतलाने सांगायला सुरुवात केली, तुम्हाला त्या वयस्कर व्यक्तींबद्दल काही माहीत आहे का? तेही तुमच्यासारखे इथेच राहतात. एकेकाळी त्यांच्याकडे सर्व काही होतं, मोठं घर, सुखी कुटुंब, संपत्ती, प्रतिष्ठा. पण एका अपघातात त्यांनी आपली पत्नी आणि एकुलता एक मुलगा गमावला. संपत्तीही लोकांच्या लोभाचा शिकार झाली. जेव्हा ते इथे आले तेव्हा अक्षरशः सर्वस्व गमावून आले होते. पण त्यांनी उरलेलं आयुष्य फक्त दुःखाच्या ओझ्याखाली घालवायचं ठरवलं नाही. त्यांनी स्वतःला सावरलं. आता दररोज ते जवळच्या वस्तीत जाऊन गरीब मुलांना शिकवतात, ज्यांचं कोणीही नाही. अशा मुलांसाठी त्यांनी स्वतःचं उरलेलं आयुष्य समर्पित केलं. त्यांनी त्यांच्या एकटेपणाला त्यांची ताकद बनवलं. रामेश्वरराव अतिशय लक्षपूर्वक त्यांचं ऐकत होते. डोळ्यात पुन्हा एक आशेची चमक दिसली. म्हणजे त्या वृद्ध व्यक्तींनी आपल्या एकटेपणाला आपली ताकद बनवलं. त्यांनी हळूच विचारलं. तेवढ्यात एक गार्ड बाहेरून आला. मॅडम, मॅनेजर साहेबांनी तुम्हाला बोलावलंय. शकुंतलाने मान हलवली आणि उठत म्हणाला, मी येते थोड्या वेळात. त्या बाहेर जात असताना रामेश्वर त्यांच्या विचारात गढून गेले. शकुंतलाच्या शब्दांनी त्यांच्या मनाचा तो बंद दरवाजा उघडला, जो अनेक वर्षापासून आठवणींच्या धुळीखाली दबला होता. त्या रात्री पहिल्यांदा रामेश्वरनी झोपताना बाजू बदलली. पण यावेळी जुन्या आठवणी टोचत नव्हत्या. त्याऐवजी त्यांच्या मनात एक वेगळी हलचल चालू होती. पुन्हा काहीतरी करण्याची, पुन्हा नव्याने जगण्याची. आणि पहिल्यांदा त्यांना स्वतःला आजारी वाटत नव्हतं. सकाळच्या पहिल्या किरणांसोबत रामेश्वरनी आपल्या पायात चप्पल घातली आणि हळूहळू खोलीच्या बाहेर आले. बाहेर एक सुंदर बाग होती, हिरवाईने नटलेली, रंगीबिरंगी फुलांनी सजलेली. तिथे आश्रमाचा माळी माती खडून झाडांच्या मुळांना पाणी घालत होता. हे दृश्य पाहून रामेश्वरच्या डोळ्यात चमक परत आली. कधी काळी त्यांनीही बागकामाची खूप आवड ठेवली होती. सुमित्राला गुलाबाची फुले खूप आवडायची, म्हणून त्यांनी स्वतःच्या घरातही फुले लावली होती.
स्वतःच बागेला पाणी घालायचे, झाडांची छाटणी करायची. झाडांसारखाच माणसाचाही जीव असतो. जपा तर फुलतो, दुर्लक्ष करा तर कोमेजून जातो. त्यांनी मनात विचार केला. अचानक काहीतरी आठवून ते बागेत जाऊन थेट माळीकडून कुदळ घेतली आणि स्वतःच माती खणू लागले. माळी आश्चर्यचकित झाला, पण हसून म्हणाला, वा काका, तुम्हालाही बागकामाची आवड आहे वाटतं. तेवढ्यात शकुंतलाताई काही कामासाठी जात असताना रामेश्वरची खोली रिकामी पाहून थबकल्या. अहो, हे कुठं गेले? त्यांनी इकडे तिकडे पाहिले आणि जे पाहिले त्याने त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. रामेश्वर बागेत गवतावर बसले होते. आजूबाजूला काही वृद्ध मंडळी होती आणि सगळे मिळून गप्पा मारत मोठमोठ्याने हसत होते. हे पाहून अनायासाच त्यांच्या चेहऱ्यावरही हसू उमटले. गेल्या काही दिवसात रामेश्वर खूप आनंदी वाटत होते. आश्रमातील सगळ्यांसोबत चांगले मित्र झाले होते. एक दिवस कुणीतरी सांगितले की दीनदयालची तब्येत खूप बिघडली आहे. ते गेल्या काही दिवसांपासून अंथरुणाला खिळून आहेत आणि जगण्याची इच्छा हरवली आहे. हे ऐकून रामेश्वर बेचैन झाले. हे तर तेच दीनदयाळ आहेत जे नेहमी सगळ्यात पुढे हसत खेळत असायचे. त्यांनी विचार केला आणि ताबडतोब त्यांच्या खोलीकडे निघाले. तिथे पाहिले तर ते शांतपणे डोळे मिटून पडले होते, जणू खोल विचारात गढून गेले होते. रामेश्वर हळूच त्यांच्या जवळ बसले. कसे आहात? त्यांनी कसलाही प्रतिसाद दिला नाही. रामेश्वर हसून म्हणाले, काय झालं? आज तुमचं हास्य कुठं हरवलं? त्यांनी हळूच डोळे उघडले. त्यांच्या चेहऱ्यावर एक हलकीशी पण फिक्की स्मितरेषा उमटली. बस जुन्या आठवणी आठवत होतो, ते हळूच बोलले. असं का? कोणत्या आठवणी? रामेश्वरने विचारलं. तेव्हा दीनदयाळ यांच्या डोळ्यात चमक आली. तरुणपणीच्या आठवणी. सिनेमाला जायचो आम्ही, पहिल्या रांगेत बसून सिनेमा बघायचो. रामेश्वर हसले. अरे वा, म्हणजे तुम्ही सिनेमाचे मोठे चाहते होतात तर? दीनदयाळ उत्साहात म्हणाले, चाहते? अहो, अमिताभ बच्चनच्या प्रत्येक सिनेमाचा डायलॉग पाठ आहे मला. रामेश्वर त्यांचं बोलणं ऐकत राहिले. अनेक दिवसांनी पहिल्यांदा दीनदयाळ जरा जोशात दिसत होते. शोले माझी आवडती फिल्म होती. गब्बर सिंग, जय वीरू, बसंती, काय चित्रपट होता तो. किती वेळा पाहिला असेल मी. कदाचित पुन्हा एकदा पाहायला मिळाला असता. एवढं बोलून त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. हे पाहून रामेश्वर थोडा वेळ शांत बसले आणि मनात एक विचार आला. जर त्यांची ही इच्छा पूर्ण करता आली तर? त्याच संध्याकाळी त्यांनी वृद्धाश्रमाच्या व्यवस्थापकांशी चर्चा केली. आमच्यासाठी एक मूव्ही नाईट ठेवता येईल का? व्यवस्थापक थोडेसे गोंधळले. मूव्ही नाईट इथे? हो. दीनदयाळ यांना त्यांचा आवडता चित्रपट बघायचा आहे. बाकीच्या सगळ्यांनाही चांगला वेळ मिळेल. थोड्या चर्चेनंतर व्यवस्थापक तयार झाले. दुसऱ्या दिवशी खास शोले दाखवण्यासाठी मोठ्या पडद्याची व्यवस्था करण्यात आली. संध्याकाळी सगळे एका मोठ्या हॉलमध्ये जमले. दीनदयाळ यांना व्हीलचेअरवर आणून पहिल्या रांगेत बसवले. जसा चित्रपट सुरू झाला, दीनदयाळ मन लावून पाहू लागले. त्यांच्या चेहऱ्यावर जुन्या आठवणींमुळे आलेला आनंद स्पष्ट दिसत होता. हे पाहून रामेश्वरच्या डोळ्यात नकळत पाणी आलं. काही दिवस आनंदात गेले, पण लवकरच दीनदयाळची तब्येत आणखी खालावली. डॉक्टरांनी सांगितलं की आता फारसा वेळ उरलेला नाही. रामेश्वर त्यांच्या शेजारी जाऊन बसले आणि हळूच त्यांचा हात हातात घेतला. त्यांच्या चेहऱ्यावर कुठलाही भाव नव्हता. दीनदयाळच्या चेहऱ्यावर कुठलाही भाव नव्हता. रामेश्वरनी गीता उचलली आणि वाचन सुरू केले. त्यांचा स्वर संपूर्ण खोलीत घुमू लागला. हळूहळू दीनदयाळच्या डोळ्यावर थकवा जाणवू लागला. त्यांच्या चेहऱ्यावर एक शांत भाव उमटला. जसजसे गीतेचे पठण पुढे जात होते तसतशा त्यांच्या श्वासांचा वेग मंदावत गेला आणि अखेर ते कायमचे शांत झाले. संपूर्ण वृद्धाश्रमात शोककळा पसरली, पण त्याचबरोबर एक समाधानही होते. दीनदयाळला आपल्या शेवटच्या इच्छेची पूर्तता करून चेहऱ्यावर स्मित ठेवत हे जग सोडले. रामेश्वरच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. त्यांच्या मनावर दीनदयाळच्या जाण्याने खोल प्रभाव टाकला. त्यांनी पहिल्यांदाच जाणवलं की जीवनाचा काहीच भरोसा नाही. कोणता दिवस अखेरचा असेल हे कोणालाही माहीत नाही. मग असं असेल तर का नाही? प्रत्येक दिवस आनंदाने जगावा. आपल्या इच्छा पूर्ण करत इतरांच्या स्वप्नांना बळ देत पुढे जावं. त्या रात्री रामेश्वर खूप उशिरापर्यंत झोपू शकले नाही. मनात एकच विचार घोळत होता. आपण आपल्या इच्छा दडपत जगतो. सतत कधीतरी करू असं म्हणत राहतो, पण तो कधीच येत नाही.
दीनदयाळसारखे कितीतरी लोक असतील जे आपल्या इच्छांचं ओझं मनातच घेऊन जात असतील. जर मी त्यांच्यासाठी काही करू शकलो, त्यांच्या शेवटच्या इच्छा पूर्ण करू शकलो, तर कदाचित माझं जीवनही अर्थपूर्ण होईल. सकाळ होताच त्यांनी हीच गोष्ट शकुंतलाला सांगितली. त्या काही क्षण शांत राहिल्या आणि मग हलकसं हसत म्हणाल्या, जर तुम्ही हे कार्य सुरू करणार असाल तर मी तुमच्यासोबत आहे. त्या दिवसापासून रामेश्वर आणि शकुंतलाताई वृद्धाश्रमातील प्रत्येकाजवळ जाऊ लागले आणि विचारू लागले, तुमची अशी कोणती इच्छा आहे जी पूर्ण करायची राहिली असेल. सुरुवातीला बरेच जण हसले. आता या वयात कसल्या इच्छा? काहींनी थट्टा केली. पण गोपाळदास यांनी सांगितले की त्यांना त्यांच्या लहानपणीच्या मित्राला भेटायचं आहे. एका गैरसमजामुळे दोघांचं बोलणं बंद झालं होतं आणि आता अनेक वर्ष उलटली होती. हे ऐकून रामेश्वर आणि शकुंतलाताई यांना आनंद झाला. मात्र त्या मित्राचा पत्ता कुठे आहे हेच माहीत नव्हतं. कुठलाही फोन नंबरही नव्हता. तरीही त्यांनी प्रयत्न सुरूच ठेवले. बरीच शोधाशोध केल्यानंतर अखेर तो मित्र सापडला. दशकांनंतर जेव्हा दोघे मित्र भेटले तेव्हा डोळ्यात पाणी आणि चेहऱ्यावर हसू होतं. शेवटचं भेटले तेव्हा दोघंही तरुण होते. आज दोघेही आयुष्याच्या उत्तरार्धात उभे होते. त्यांनी संपूर्ण दिवस एकत्र घालवला आणि शेवटी म्हणाले, फक्त एका गैरसमजामुळे आपण किती वर्ष वाया घालवली. किती दिवस ही भेटायची इच्छा मनात होती. ते दोघे मनापासून रामेश्वरजी आणि शकुंतलाताईंना धन्यवाद देऊ लागले. याच दिवशी रामेश्वरच्या आयुष्याने नवीन दिशा घेतली. ते वृद्धाश्रमातील प्रत्येकाकडून त्यांच्या अपूर्ण इच्छांबद्दल विचारू लागले आणि त्या पूर्ण करण्यासाठी शक्य तितका प्रयत्न करू लागले. कुणाला आपल्या बालपणीच्या गावाला जायचं होतं, कुणाला तीर्थयात्रा करायची होती, कुणाला आपल्या मुलाला शेवटचं भेटायचं होतं, तर कुणाला फक्त आपल्या आवडत्या पदार्थाचा आस्वाद घ्यायचा होता. रामेश्वर आणि शकुंतलाताईंनी मिळून अनेकांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवला. हळूहळू वृद्ध आश्रमाचे संपूर्ण वातावरणच बदलून टाकले. आता इथे केवळ एकाकीपणाने भारावलेले वृद्ध नव्हते, तर प्रत्येक जण आपल्या आयुष्यातील शेवटचे दिवस मनमोकळेपणाने जगू लागला. कधी भजन संध्या आयोजित केली जात असे, तर कधी शतरंजचा डाव रंगायचा, कुणी कॅरम खेळायचं, तर कुणी गप्पांच्या मैफिलीत रमायचं. रामेश्वर आता बदलले होते. जे कधी स्वतःच्या एकटेपणाशी लढा देत होते, ते आता इतरांच्या आयुष्यात प्रकाश आणणारे देवदूत बनले होते. एके दिवशी रामेश्वर शकुंतलाताईंना विचारत म्हणाले, माझ्याबद्दल तुम्हाला सगळं माहिती आहे, पण तुमच्याबद्दल कधी काही सांगितलं नाही. तुमचं घर कुठे आहे? परिवारात कोण कोण आहे? शकुंतलाताई मंद हसल्या आणि म्हणाल्या, माझे पती गेले 20 वर्ष झाली. एक मुलगा आहे, तो लग्न करून वेगळा राहतो. मी आधी नर्स म्हणून नोकरी करत होते, पण निवृत्त झाल्यावर इथल्या वृद्धांची सेवा करायचं ठरवलं. इतरांच्या चेहऱ्यावर आनंद पाहून मलाही आनंद मिळतो. त्या दोघांचे विचार जुळले होते. हळूहळू ते दोघे आश्रमासाठीच्या कामात एकत्र बाहेर जाऊ लागले आणि आता हे साथ फक्त कामापुरतीच नव्हती, तर कदाचित त्यांच्या जगण्याची एक गरज बनली होती. रामेश्वर यांना अनेकदा जाणवत होतं की शकुंतलाताई न बोलताच त्यांच्या मनातलं समजून घेतात. त्यांच्या मनातल्या गोंधळाचं वाचन त्या सहज करू शकत आणि गंमत म्हणजे त्यांनाही असंच वाटत होतं. त्यांना देखील हा साथ सहज आणि आपलासा वाटू लागला. वृद्धाश्रमात दोघंही तासनतास बोलत, हसत आणि जुन्या आठवणींमध्ये रमत असत. असं वाटत होतं जणू आयुष्याच्या ह्या वळणावर दोघांनाही एक नवा आधार सापडला होता. पण त्या दिवशी वातावरण काहीसं वेगळं होतं. रामेश्वर रोजच्यासारखे आनंदी नव्हते. त्यांच्या चेहऱ्यावर एक गंभीरता होती. ते काहीतरी बोलायचं ठरवत आणि मग स्वतःलाच रोकत. शकुंतलाताईंना ते जाणवलं आणि विचारलं, काय झालं रामेश्वरराव? आज खूप गप्प आहात. रामेश्वरनी खोल श्वास घेतला आणि म्हणाले, शकुंतला, आपण दोघंही एकटे आहोत. ह्या वयात आपल्याला आधाराची सर्वाधिक गरज असते. तुम्ही कधी विचार केला आहे का की जर आपण एकत्र आलो तर जीवन किती सोपं होईल? शकुंतलाताईंनी आश्चर्यचकित होऊन विचारलं, रामेश्वरराव, तुम्ही हे काय बोलताय? रामेश्वर म्हणाले, शकुंतला, मला वाटतं की ह्या नात्याला काहीतरी नाव असायला हवं. आपण एकमेकांचा आधार बनू शकतो, समाजात आदराने एकत्र राहू शकतो. हे ऐकून शकुंतलाताईंना आतून मोठा धक्का बसला. त्यांच्या मनात एक वादळ उठलं. त्या म्हणाल्या, रामेश्वरराव, आपण लहान मुलं नाही जे अशा नवीन नात्यांच्या कल्पना करू लागलो. या वयात अशा गोष्टी शोभत नाही.
आणि तसंही जवळीक दाखवण्यासाठी कोणत्याही नात्याला नाव द्यावंच लागत नाही. नात्याचं नाव द्यावंच लागतं असं नाही. रामेश्वरराव म्हणाले, हो, पण समाजात राहण्यासाठी. नाही रामेश्वरराव, ह्या वयात अशा गोष्टींविषयी चर्चा करणंही योग्य नाही. आणि जर तुम्हाला ह्याच विषयावर बोलायचं असेल तर उद्यापासून मी इथे येणार नाही. त्या दोघांमध्ये काही वेळ शांतता पसरली. मग रामेश्वरने खोल श्वास घेतला आणि म्हणाले, माफ करा शकुंतला, कदाचित मी काहीतरी असं बोललो जे तुम्हाला पटले नाही. तुम्ही निश्चिंत राहा, आपण आधीसारखेच मित्र राहू. शकुंतला मंद स्मित केलं. हो रामेश्वरराव, आपल्या नात्याला कोणत्याही नावाची गरज नाही. दुसऱ्या दिवशी रामेश्वरच्या मनात एक अनामिक अस्वस्थता होती. वृद्धाश्रमात गेल्या 6 महिन्यांमध्ये पहिल्यांदाच असं झालं होतं. शकुंतलाताई तिथे नव्हत्या. की शकुंतलाताई तिथे नव्हत्या. त्यांनी स्वतःला समजावत म्हटलं, कदाचित त्यांना काही महत्त्वाचं काम आलं असेल. पण दुसऱ्या दिवशीही त्या आल्या नाहीत. वृद्धाश्रमाचं संपूर्ण वातावरण बदललं होतं. शकुंतलाताई जिथे असायच्या तिथे एक वेगळीच ऊर्जा असायची. त्यांची हसण्याची शैली, त्यांचे प्रेमळ रागवणे सगळ्यांनाच आठवू लागलं. त्यांच्या नसण्यामुळे संपूर्ण वातावरण सुन्न झालं होतं आणि हा रिकामेपणा रामेश्वररावांना सर्वात जास्त जाणवत होता. ते दिवसभर त्यांच्या येण्याची वाट पाहायचे, पण जसजसे दिवस जात होते तसतशी त्यांची आत्मग्लानी वाढत चालली होती. शेवटी त्यांनी आश्रमाच्या व्यवस्थापकाला विचारलं, पण त्यांच्याकडेही काहीच माहिती नव्हती. शकुंतलाताईंचा फोनही लागत नव्हता. काहीतरी गडबड आहे, रामेश्वररावांनी स्वतःशीच म्हटलं. त्यांनी व्यवस्थापकाकडून त्यांचा पत्ता घेतला आणि थेट त्यांच्या घरी जाण्याचा निर्णय घेतला. संध्याकाळ झाली होती. रामेश्वर ऑटो रिक्षाने शकुंतलाताईच्या घरी पोचले. घर मोठं नव्हतं, पण नीटनेटकं होतं. त्यांनी हळूच दारावर टकटक केली. कोणीच प्रतिसाद दिला नाही. रामेश्वररावांनी पाहिलं की गेटला कुलूप नव्हतं, म्हणजे कुणीतरी घरात नक्कीच आहे. त्यांनी पुन्हा दार वाजवलं. थोड्या वेळाने दार उघडलं आणि समोर शकुंतलाताई उभ्या होत्या. पण त्या नेहमीसारख्या दिसत नव्हत्या. त्यांच्या चेहऱ्यावर थकवा स्पष्ट जाणवत होता. त्यांची चालही आता मंद झाली होती. अरे रामेश्वरराव, तुम्ही इथे? त्यांच्या आवाजात आश्चर्य होतं. शकुंतला, तुम्ही कुठे होतात? मागच्या संपूर्ण आठवड्यापासून तुम्हाला पाहिलं नाही. फोनही उचलला नाहीत. सगळे लोक काळजी करत होते. तुम्ही ठीक तर आहात ना? शकुंतलाताईंनी हलकंसं हसण्याचा प्रयत्न केला आणि बाजूला सरकत म्हणाल्या, या आत या रामेश्वरराव. रामेश्वर यांनी हळूच घरात प्रवेश केला. घर साफ होतं. घर अतिशय स्वच्छ होतं, पण त्यात एक नीरस शांतता भरून राहिलेली होती. सोफ्याजवळ ठेवलेल्या टेबलावर काही औषधं दिसत होती. रामेश्वररावांनी त्या औषधांकडे बघितलं आणि एकदम काळजीत पडले. शकुंतला, तुमची तब्येत ठीक वाटत नाहीये. काय झालं? शकुंतलाताईंनी खोल श्वास घेतला आणि सोफ्यावर बसल्या. काही दिवसांपासून थोडा अशक्तपणा वाटत होता. डॉक्टरकडे गेले तर कळलं की मला डेंग्यू झालाय. रामेश्वररावांच्या आवाजात चिंता स्पष्ट होती. डेंग्यू? आणि तुम्ही कोणालाही सांगितलं नाही? तुम्ही इथे एकट्याच आहात. शकुंतलांनी हलकंसं हसत उत्तर दिलं. या एकटेपणासोबत जगण्याची सवय झाली आहे रामेश्वरराव. त्यांच्या चेहऱ्यावरही हसू पाहूनही त्या मागे दडलेलं दुःख स्पष्ट जाणवत होतं. रामेश्वरनी हळूच विचारलं, तुमचा मुलगा? तुम्ही सांगितलं होतं ना की तुमचा मुलगा आणि सून दोघंही आहेत. मग ते कुठं आहेत? हे ऐकताच शकुंतलाच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. त्यांनी पटकन चेहरा दुसऱ्या बाजूला वळवला. स्वतःला सावरायचा प्रयत्न करत, माझा मुलगा आणि सून आहेत, हो, पण त्यांच्या आवाजातील कंप त्यांच्या मनस्थितीचं प्रतिबिंब होतं. रामेश्वरराव शांतपणे त्यांच्याकडे पाहत राहिले. शकुंतलाताईंनी डोळे मिटले. जणू काही जुन्या आठवणी त्यांच्या मनात उमटत होत्या. मग अत्यंत शांत स्वरात त्या म्हणाल्या, तो वरच्या मजल्यावर त्यांच्या कुटुंबासोबत राहतो. खरं तर माझ्या सुनेला माझ्यासोबत राहणं पसंत नव्हतं. तिच्या सांगण्यावरूनच माझ्या मुलाने त्याचं कुटुंब घेऊन वेगळं राहायचा निर्णय घेतला. रामेश्वरराव अवाक झाले. काय? हो, ज्या मुलासाठी संपूर्ण आयुष्य मेहनत घेतली त्याला त्याच्या पत्नीच्या सांगण्यावरून मला सोडून जाण्यात अजिबात वेळ लागला नाही. आता कधीतरी जाता येता भेटतो बस. क्षणभर संपूर्ण खोलीत फक्त घड्याळाच्या टिकटिकचा आवाज ऐकू येत होता. रामेश्वररावांनी मनाशी विचार केला, इतकी हसतमुख दिसणारी महिला पण इतकी एकटी.
मी समजत होतो की फक्त मीच एकटेपणाशी झुंज देतोय. पण शकुंतला, जिच्या हाशामागे एवढं दुःख दडलेलं असेल हे मला कधी कळलंच नाही. रामेश्वर रावांनी त्यांच्याकडे पाहिलं. तुम्ही औषधं घेतली का? शकुंतलाने नकारार्थी मान हलवली. हे ऐकून रामेश्वर रावांना खूप वाईट वाटलं. मी पाहिलंय, तुम्ही आश्रमात सगळ्यांच्या औषधावर किती काळजीपूर्वक लक्ष ठेवता, पण स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष करत आहात. थोडं थांबून ते म्हणाले, आणि तुम्ही जेवणही केलं नसेल, बरोबर ना? शकुंतलाने उत्तर दिलं नाही, फक्त मंद हसल्या. रामेश्वर रावांनी इकडे तिकडे पाहिलं आणि अचानक उठले. ठीक आहे, आधी मी तुमच्यासाठी काहीतरी करून आणतो. शकुंतलाने आश्चर्यचकित होऊन त्यांच्याकडे पाहिलं. अरे नाही, नको, मला भूक नाही आहे. पण मला भूक लागली आहे आणि ती खूप जोराची, रामेश्वर रावांनी ठामपणे सांगितलं. आता मी स्वयंपाक करतो आणि आपण दोघं मिळून खाणार आहोत, असं म्हणत थेट स्वयंपाकघराकडे निघाले. रामेश्वर रावांनी पटकन गव्हाची खीर बनवली, 2 वाट्यात घेतली आणि बाहेर आले. शकुंतलाताईंना त्यांना स्वयंपाकघरात पाहून हसू आलं. तुम्हाला स्वयंपाक करताना बघून मजा वाटते, त्या म्हणाल्या. रामेश्वरराव हसले आणि 1 वाटी त्यांच्यासमोर धरली. पहिल्यांदाच कोणासाठी तरी स्वयंपाक केलाय, कसा झालाय ते सांगावं लागेल. शकुंतलाने 1 चमचा खाल्ला आणि हलकसं हसल्या. खरं सांगू, फार दिवसांनी कोणीतरी माझ्यासाठी स्वतःच्या हाताने काहीतरी केलंय. खूप छान वाटतंय. दोघंही हळूहळू बोलत बोलत जेवण करू लागले. शकुंतलाताईंच्या चेहऱ्यावरचा समाधानाचा भाव पाहून रामेश्वररावांनाही हलकं वाटलं. असेच 2-3 दिवस निघून गेले. रामेश्वरराव दररोज काही वेळासाठी येत, त्यांची तब्येत कशी आहे याची चौकशी करत. कधी काही फळं आणायचे तर कधी घरकामात मदत करायचे. त्या दिवशीही ते त्यांचं हालचाल पाहून परत निघाले होते. पण वरच्या मजल्यावरून कुणीतरी त्यांना जाताना पाहिलं. शकुंतला नुकत्याच आरामासाठी पडल्या होत्या. इतक्यात जोरात आवाज आला. हे काय चाललंय आई? त्या दचकल्या. समोर त्यांचा मुलगा आणि सून उभे होते. मुलाचा चेहरा संतापाने लाल झाला होता. काय झालं? तू इतक्या रागात का आहेस? त्या मृदू आवाजात म्हणाल्या. वा, विचारतेच जसं काही माहीतच नाही तुला. तो माणूस कोण आहे? रोज इथे काय येतो? तुझं काय नातं आहे त्यांच्याशी? शकुंतला स्तब्ध झाल्या. सूनही मध्ये बोलली. मला तर काहीतरी गडबड वाटते. हे ऐकून शकुंतलाताईंच्या डोक्यात काळसर फिरू लागलं. त्यांनी कसाबसा स्वतःला सावरलं. काय मूर्खासारखा बोलत आहेस? लाज वाटली पाहिजे तुम्हाला. ज्यांच्याविषयी तुम्ही असं बोलताय ते माझे फक्त मित्र आहेत. मी ज्या वृद्ध आश्रमात आजारी लोकांची सेवा करायला जाते तेही तिथेच राहतात. माणुसकीच्या नात्याने ते माझी विचारपूस करायला येतात. मुलगा चिडून म्हणाला. बरं, तुम्ही दोघं वर्षापासून त्या वृद्ध आश्रमात जात आहात, पण आजपर्यंत कोणीही असं थेट घरापर्यंत आलं नव्हतं. अशी कोणती गोष्ट होती जी सगळ्यांसमोर बोलता आली नसती? शकुंतला त्यांच्या नजरेला नजर देत म्हणाली. काय म्हणायचंय तुला? तू शुद्धीवर आहेस ना? मी असं काय केलंय की तू मला एवढ्या गोष्टी ऐकवत आहेस? राहू द्या आई, आता अजून तमाशा करू नका. आधीच परिसरातील लोक कोणत्या कोणत्या गोष्टी बोलत असतील आपल्याबद्दल. आता आणखी काही वाद नको. पुढच्या वेळेस तो माणूस इथे दिसला नाही पाहिजे. आणि तुम्हीही आता वृद्ध आश्रमात जाण्याचा विचार सोडून द्या. वय झालंय तुमचं, पण फिरायचे शौक काही कमी होत नाही आहेत, असं म्हणत त्यांचा मुलगा आणि सून वरच्या मजल्यावर निघून गेले. शकुंतलाताईंच्या डोळ्यात अश्रू तरळले. ती काही क्षण तशीच उभी राहिली. काय बोलावं आणि कसं समजवावं हे तिला कळेना. तिच्या मनात एक मोठी घालमेल सुरू होती. एक मन म्हणत होतं, कदाचित मुलांचं ऐकायला हवं. जर त्याला वाटत असेल की मी काही चुकीचं करते तर मला इथेच थांबायला हवं. पण दुसरं मन म्हणत होतं, मी चुकले कुठे? जर मी कोणासोबत 2 क्षण बसून बोलत असेन, वृद्ध आश्रमात जाऊन काही बिनवारस लोकांसाठी थोडं कार्य करत असेल, त्यांना थोडं समाधान देत असेन, तर यात चुकीचं काय आहे? तिने डोक्यावर हात ठेवला. विचार करता करता तिचं मन एवढं अस्वस्थ झालं की श्वास घ्यायलाही जड जाऊ लागलं. त्या रात्री तिने ना जेवण घेतलं ना औषधं. सकाळी जेव्हा तिला जाग आली तेव्हा तिला ताप भरला होता. ती खूप अशक्त झाली होती. औषधं संपलेली होती. ती हळूहळू चालत बाहेर आली आणि मुलाला आणि सुनेला आवाज देऊ लागली, पण कोणीच प्रतिसाद दिला नाही. ती पुन्हा आत येऊन अथृंगावर पडली. इतक्यात दारावर हलकीशी आहट आली. तिच्या नातवाने संकोचत आत डोकावले. आजीची अवस्था पाहून त्याचं निरागस मन घाबरून गेलं. आजी, त्याने हळूच हाक मारली. बाळा, पाणी.
ती म्हणाली. त्याने पटकन स्वयंपाकघरातून पाणी आणलं आणि तिच्या थरथरत्या हातात दिलं. बाळा, बाबांना बोलून आणशील का? ठीक आहे आजी, मी बाबांना बोलून आणतो, असं म्हणत तो धावतच गेला. बाबा, आजी खूप आजारी आहे, तुम्हाला बोलवत आहे. पण त्याच्या वडिलांनी त्याच्याकडे फारसं लक्ष दिलं नाही. आईची चौकशी न करताच तो ऑफिसला निघून गेला. आई, आजीला बघ ना. मुलाने पुन्हा आईला विनवणी केली. तू शांतपणे अभ्यास कर, खूपच बोलायला लागला आहेस हल्ली. आईने निष्काळजीपणे सांगितलं आणि दाराला कडी लावली. दुपारी रामेश्वरराव आले तेव्हा शकुंतलाताई यांची अवस्था पाहून घाबरले. तिचा चेहरा फिक्कट पडला होता, अंग तापाने फणफणत होतं आणि डोळे अर्धवट उघडे होते. हे देवा, हे काय झालं तुम्हाला? शकुंतला ते घाबरून म्हणाले. त्यांनी इकडे तिकडे पाहिलं, कोणीच दिसत नव्हतं. ते ताबडतोब बाहेर धावले आणि रस्त्यावरून एक ऑटो थांबवली. मग त्यांनी शकुंतलाला आधार देत बाहेर आणलं. ज्यावेळी ते दोघं घराबाहेर पडत होते त्यावेळी तिची सून गच्चीवरून हे सगळं पाहत होती. तिने लगेच आपल्या नवऱ्याला फोन केला. तुमची आई पुन्हा बाहेर गेली आहे आणि तेही त्याच माणसासोबत. काय? तिची ही हिंमत? इतकं सांगूनही? तो संतापाने थरथरला. तिथे जवळपास 3-4 तासानंतर शकुंतला यांची तब्येत बरी झाली. रामेश्वरराव तिच्या शेजारी बसले होते. संध्याकाळ होत आली होती. अंथरुणावर पडलेल्या शकुंतलाताई हळूच म्हणाल्या, रामेश्वरराव, मला पुन्हा एकदा वृद्धाश्रमात जायचंय. तिथे गेलं की मनाला शांतता मिळते. ठीक आहे, मी तुम्हाला तिथे सोडतो, रामेश्वरराव म्हणाले. वृद्धाश्रमाचा विचार करताच शकुंतला उत्साही झाल्या. तिथे गेलं की घरच्या कोंडलेल्या वातावरणातून त्यांना काही क्षणाची मुक्ती मिळायची. रामेश्वररावांनी त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळवून सरळ वृद्धाश्रमाच्या दिशेने नेलं. इकडे घरी त्यांच्या मुलाचा संताप कडेलोटावर पोहोचलेला होता. पण खूप उशीर झाला होता. तो समजून चुकला की आई आता कुठे असेल. वृद्धाश्रमाच्या दाराशी पोहोचतात शकुंतला आणि रामेश्वर ऑटोतून उतरले आणि हळूहळू एकमेकांचा आधार घेत आश्रमाच्या आत जाऊ लागले. त्याच वेळी मागून एक कार थांबली. त्याच्या आतून तिचा मुलगा आणि सून बाहेर आले. त्यांनी पाहिलं, आई आणि रामेश्वर एकमेकांचा हात पकडून आश्रमात जात होते. मुलाची मूठ घट्ट झाली. चेहरा संतापाने लाल झाला. बघितलंस, मी आधीच सांगितलं होतं ना, काहीतरी गडबड आहे. आता तर उघडपणे या माणसासोबत फिरते तुझी आई, सून म्हणाली. हेच बाकी राहिलं होतं. वृद्धाश्रमाच्या दरवाजातून आत शिरताच शकुंतलाच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद पसरला. तिथे असलेल्या वृद्धांनी त्यांना पाहताच आनंदाने त्यांचं स्वागत केलं. असं वाटत होतं जणू त्या आपल्या माणसात परत आल्या आहेत. आत्तापर्यंत ज्या अशक्तपणाची त्या तक्रार करत होत्या तो जणू येथे येताच कुठेतरी निघून गेला होता. अरे शकुंतला, कशा आहात तुम्ही? तुमच्याशिवाय आश्रम अगदी सुनं वाटत होतं. सर्व बाजूंनी अशाच आवाजांनी हॉल गजबजून गेला. कुणी खुर्ची पुढे करून दिली तर कोणी पाण्याचा ग्लास आणून दिला. काही वृद्ध स्त्रिया त्यांच्या जवळ येऊन बसल्या आणि हळूहळू हसत खेळत बोलण्याचा आनंददायक माहोल तयार झाला. किती दिवसांनी आज शकुंतला मनापासून हसल्या होत्या. पण इतक्यात हॉलमध्ये अचानक शांतता पसरली. सगळ्यांच्या नजरा दरवाजाकडे वळल्या. दरवाजात तिचा मुलगा आणि सून उभे होते. त्यांच्यासोबत त्यांचा 6-7 वर्षाचा मुलगाही होता. मुलाच्या डोळ्यात संताप होता आणि सुनेच्या चेहऱ्यावर तुच्छतेची झळक दिसत होती. आता हेच बाकी राहिलं होतं, आमच्या तोंडाला काळेमा फासायला. काही शिल्लक ठेवलं नाही आई तू, मुलगा संतापाने म्हणाला. शकुंतला ताबडतोब उठल्या आणि त्यांच्या जवळ गेल्या. काय बोलतो आहेस तू सगळ्यांसमोर? काहीतरी भान ठेव. लाज तर तुम्हाला वाटली पाहिजे आई, सून संतापाने म्हणाली. दुपारी तुम्ही आजारी असल्याचं नाटक करून बाहेर गेलात आणि आता इथे हसत खेळत बसला आहात. इतक्या उशिरापर्यंत कुठे होतात आणि तेही ह्या माणसासोबत? हॉलमध्ये शांतता पसरली. वृद्धाश्रमातील सगळेच जण हादरले होते. शकुंतला ताईंना सुनेच्या बोलण्यावर विश्वासच बसेना. आपली मर्यादा ओलांडू नकोस सुनबाई, शकुंतला ताई ठाम आवाजात म्हणाल्या. मला खूप ताप भरला आहे. माझी तब्येत फारच खालावली होती. औषधंसुद्धा नव्हती. तेव्हा रामेश्वररावांनी वेळेवर येऊन मला दवाखान्यात नेलं. तेव्हाच जीव वाचला. नाहीतर काय झालं असतं कुणास ठाऊक. हो का? म्हणजे आता ह्यांच्याकडूनच तुमची देखभाल होणार, मुलगा उपरोधिक स्वरात म्हणाला. आम्ही तर मेलोच होतो ना. हे ऐकताच रामेश्वरराव पुढे आले आणि ठाम आवाजात म्हणू लागले. मेला नव्हतात, पण जेव्हा त्यांना गरज होती तेव्हा तुम्ही होतात कुठे?
मुलाने संतापाने त्यांच्याकडे बघितलं. त्याच्या डोळ्यात रोष होता. तुम्ही आमच्या कौटुंबिक प्रकरणात बोलण्याची गरज नाही, तो ताडकन म्हणाला. कौटुंबिक प्रकरण? रामेश्वररावांनी थंड हसत विचारलं. आई इतकी आजारी असताना मुलगा आणि सून तिची चौकशी सुद्धा करत नाहीत, याला कुटुंब म्हणायचं? मुलगा रागाने तडफडला. मी म्हणतोय तुमचं तोंड बंद ठेवा, नाहीतर काय? अचानक शकुंतला जोरात बोलल्या. सूनही तिरस्काराने म्हणाली. हद्द झाली आता. मला एक गोष्ट समजत नाही, तुमच्या दोघांचं नक्की नातं काय आहे? एकमेकांविषयी एक शब्दही सहन होत नाही तुम्हाला? शकुंतला ताईंनी डोळे मिटले. त्यांच्या मनात विचारांचं वादळ चालू होतं. काही क्षण शांत राहिल्यानंतर त्यांनी डोळे उघडले आणि मुलगा सुनेकडे पाहिलं. त्या अगदी ठाम आवाजात म्हणत होत्या, या प्रश्नाचं उत्तरही मी तुला देऊ शकते. असं म्हणत त्या मागे वळल्या आणि रामेश्वररावांकडे पाहिलं. रामेश्वरराव, मी माझं संपूर्ण आयुष्य माझ्या मुलासाठी समर्पित केलं. माझ्या प्रत्येक इच्छेचा, प्रत्येक गरजेचा त्याग केला. एकटी आई म्हणून संघर्ष केला, पण मुलाला कधीही कोणतीच कमतरता भासू दिली नाही. पण त्याच्या बदल्यात मला काय मिळालं? फक्त अपमान आणि तिरस्कार. आज मला कळून चुकलंय की मी आयुष्यभर चुकीच्या विचारसरणीमध्ये राहिले. आता मात्र स्वतःसाठी एक निर्णय घेणार आहे. त्यांनी एक खोल श्वास घेतला आणि थेट रामेश्वररावांच्या डोळ्यात पाहिलं. रामेश्वर, तुम्ही माझ्याशी लग्न कराल का? एका क्षणासाठी संपूर्ण हॉल स्तब्ध झाला. रामेश्वरही स्तब्ध झाले. त्यांच्या डोळ्यात आश्चर्य होते. मुलगा आणि सून संतापाने उकळू लागले. हे काय बोलत आहे साई? मुलगा ओरडला. या वयात लग्न करणार? थोडी तरी लाज बाळगा. लोक काय म्हणतील? शकुंतलाताईंनी आपल्या मुलाकडे कटाक्ष टाकला आणि त्या हलक्याशा हसत म्हणाल्या. बाळा, जितकी काळजी तुला लोकांची आहे तितकीच तुझ्या आईची असायला हवी होती. मला फक्त एवढंच माहिती आहे की मला रामेश्वररावांची साथ हवी आहे आणि त्यांनाही माझी. पण हेही मला माहीत आहे की जर या नात्याला नाव दिलं नाही तर लोक त्याला वेगवेगळ्या नावांनी हिणवतील. जेव्हा माझ्या स्वतःच्या मुलाने आणि सुनेने एकटं सोडलं तेव्हा लोक काय म्हणतील याची मला पर्वा नाही. रामेश्वर काही बोलू शकत नव्हते. शकुंतलाने त्यांच्याकडे पाहिलं आणि हळूवार स्वरात विचारलं. रामेश्वरराव, मी तुम्हाला या काळात खूप जवळून पाहिलं आहे. तुमच्या चांगुलपणाची जाणीव मला आहे. तुम्ही माझ्या सुखदुःखाचे साथी होऊ शकता. तुम्ही मला स्वीकाराल का? रामेश्वरराव हलकसं हसले आणि शकुंतलाचा हात आपल्या हातात घेतला. वृद्धाश्रमाच्या व्यवस्थापकाने आनंदाने म्हटले. खरंच तुम्ही दोघांनी अगदी योग्य निर्णय घेतलात. तुम्हा दोघांचा अभिमान वाटतो. हे ऐकून शकुंतलाचा मुलगा आणि सून संतापले. मुलगा तावातावाने म्हणाला. आई, तू काहीच कसर सोडली नाहीस आमच्या इज्जतीची राख उडवायला. त्याचा संतप्त आवाज संपूर्ण हॉलमध्ये घुमला. तेव्हाच वृद्धाश्रमातील सर्वात वृद्ध आजी काठी टेकवत पुढे आल्या. त्यांच्या सुरकुत्या पसरलेल्या चेहऱ्यावर अनुभवाच्या आणि समजुतीच्या खुणा होत्या. त्या धीटपणे म्हणाल्या. बाळा, कोणत्या इज्जतीबद्दल बोलतोयस तू? जी आई जिवंत असतानाच तिला सोडून दिलं, ती इज्जतदार मानली जाईल का? ज्यावेळी तुझ्या आईला प्रेम आणि सन्मानाची गरज होती तेव्हा तू तिला काय दिलंस? एकाकीपणा आणि उपेक्षा. आणि आज तिने स्वतःच्या आयुष्याचा विचार केला तर तुला समाज आठवतोय. त्यांच्या शब्दांनी मुलगा गडबडला. त्याने आजीकडे पाहिलं, पण त्यांच्या डोळ्यातील ठामपणा पाहून त्याचं बोलणं थांबून गेलं. एक गोष्ट लक्षात ठेव बाळा, वृद्ध आजी पुढे म्हणाल्या. आनंदी राहण्याचा हक्क कोणत्याही वयावर अवलंबून नसतो. स्त्री केवळ जन्म देण्यासाठी आणि त्याग करण्यासाठी बनलेली नाही. तिलाही स्वतःसाठी जगण्याचा पूर्ण हक्क आहे. वृद्धाश्रमातील इतरही वृद्धजन त्यांच्या बाजूने उभे राहिले. त्यांच्याही डोळ्यात सहानुभूती आणि समर्थन दिसत होतं. एक गृहस्थ म्हणाले. बाळा, आईवडील हे ओझं नसतात. आपण संपूर्ण आयुष्य मुलांसाठी देतो आणि वृद्ध काळात तेच मुलं आपल्याला परक करतात. पण आता काळ बदलला आहे. आज प्रत्येकाला आपल्या आनंदाचा विचार करण्याचा पूर्ण अधिकार आहे. शकुंतला यांचा नातू, जो हे सगळे पाहत होता, निरागसपणे म्हणाला. खरंच माझ्या आजीचं लग्न होणार आहे. मी नक्की येईन आजीच्या लग्नाला. त्याच्या आईने ताबडतोब त्याचा हात ओढला आणि तावातावाने त्याला घेऊन बाहेर निघून गेली. जाताना तो परत परत मागे वळून आजीकडे पाहत होता. त्याचा बापही चिडून पाय आपटत निघून गेला. शकुंतला आणि रामेश्वररावांनी एकमेकांकडे पाहिलं. त्यांच्या डोळ्यात एक नवीन तेज होतं.
आता त्यांना कुठलाही पश्चाताप नव्हता, ना कुठलीही भीती. त्याच रात्री रामेश्वर रावांनी आपल्या संपत्तीबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला. आता त्यांना आपल्या मुलांकडून काहीही अपेक्षा नव्हती. त्यांनी आपल्या घरासह संपूर्ण संपत्ती आपल्या विश्वासू नोकर हरिरामच्या नावावर केली. हरिराम गेली कित्येक वर्ष त्यांची निस्वार्थ सेवा करत होता. शकुंतला आणि रामेश्वरनी लग्न करून आपल्या नात्याला नाव दिलं. त्यांनी उर्वरित आयुष्य वृद्धाश्रमातील एकाकी वृद्धांच्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी समर्पित केलं. ते एकमेकांचे सुखदुःखाचे सोबती झाले आणि शेवटच्या क्षणापर्यंत त्या लोकांसाठी जगले. त्यांना समाजाने वाऱ्यावर सोडून दिलं होतं. तुम्हाला काय वाटतं? शकुंतला आणि रामेश्वर रावांनी घेतलेला निर्णय योग्य होता का? तुमच्या प्रतिक्रिया नक्की द्या. व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप आभार. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर कॉमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका. तुमचा ज्या देवांवर विश्वास असेल त्यांचं नाव तुम्ही कॉमेंटमध्ये लिहू शकता.